हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी काय सांगणार आहे, जसं की मी इंटरलॉकची मशीन घेतली होती म्हणजे 3 महिन्याआधी। तर त्याच्या मागची स्टोरी मी सांगणार आहे की बाबा मी इंटरलॉकची मशीन कशा पद्धतीने घेतली, म्हणजे त्याचे पैसे कसे जमा केले याबद्दलचं। आणि ही जी मशीन आहे तिचा खूप चांगला यूजफुल होतो। आणि कसं असतं, जेव्हा आपण शिवणकाम करत असतो त्यावेळेला त्या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्या कामाचं फिनिशिंग कस्टमरपर्यंत पोचला जातो। त्याच्यामुळे ही मशीन खूप यूजफुल आहे। पण ह्याच्यामध्ये काय असतं, कॉम्प्लिकेटेड म्हणजे 3 धागे। 3 धाग्यामध्ये खूप जास्त म्हणजे त्या धागेत ना खूप आतमधून जे धागे टाकलेले आहेत। पण जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट आपल्याला इझी वाटते। तसंच मलासुद्धा म्हणजे मी जेव्हा घेत होती ना त्यावेळेला मला काही जण बोलले की ह्याचे 3 धागे असतात, तुला जमतील की नाही वगैरे टाकायला। मी म्हटलं शिकायला काय, आपल्याला शिकू शकतो की नाही। तर ही जी मशीन आहे ती आहे 5,800 रुपयाला, म्हणजे साधारणतः मला 6,000पर्यंत पडली। कारण की त्याचा पार्ट होता ना, मला टेबल नव्हता घ्यायचा, कारण की माझ्याकडे टेबल घ्यायला इतके माझ्याकडे पैसे नव्हते, मी खरं सांगते। म्हणून मला जी होती शिलाईवाली ती मला बोलली की तू पार्टसुद्धा आणू शकते आणि त्याच्यावरती तू सेट करून घेऊ शकते। तर मी पार्ट 160 रुपयाला पडला होता पार्ट, आणि मशीन 5,800ला पडली होती। तर तिचं कसं होतं, तिला जोडूनच मोटार होती आणि मोटार हे करून त्यालाच स्टँड वगैरे सगळं टोटल होतं। तर मी बोलली ठीक आहे चालेल, मी घेते। आणि ह्याचे पैसे जे होते ते माझ्याकडे शिलाईचे पैसे आले होते, त्यातले मी थोडेफार हे करून आणि थोडे जे माझी सॅलरीतले थोडेफार जमा करून मी 5,800ला घेतली। मी म्हटलं आत्ता घेतलेली इन्व्हेस्टमेंट केलेलं काय वाईट नाही आहे, इन्व्हेस्ट करून ठेवायचं आणि त्याचा यूज तर होणारच आहे। पुढे जाऊन आपला बिझनेस जसा ग्रोथ होईल तसं आपल्याला त्या गोष्टीचा खरंच खूप फायदा होतो। आणि मी कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ही मशीन वापरते, कोणाला पाहिजे असेल तर ते बघा किती सुंदर असं काम झालेलं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।